सुनावणी पार पडली, नेमकं काय घडलं, न्यायालयाचं काय नेमकं म्हणणं आहे? अपिलासोबत आपण जो स्टे ऍप्लिकेशन दाखल केला होता, म्हणजे सेंटेन्स आहे त्याचा स्टे मिळावं म्हणून, तर त्याच्यात आज सुनावणी झाली. सरकारी वकील साहेबांचा आर्ग्युमेंट ऐकून घेतला. त्यांचे जे 2-3 मुद्दे होते त्याला मी रिप्लाय पण दिला आणि आता मेहरबान कोर्टाने 1 मार्च अशी ऑर्डरसाठी ठेवलेली. काय आपल्याला अपेक्षा आहेत याच्यामध्ये आपल्या पक्षकाराच्या बाजूने? नाही, असं सांगता येणार नाही मला. पण मग आज नेमकं काय झालं, सरकारी बाजू आणि आपल्याकडून नेमकं काय युक्तिवाद झाला? नाही, सरकारी वकील साहेबांनी सांगितलं की ते स्पेशल सर्कमस्टन्स नाही आहे, कारण जजमेंट जे आहे ट्रायल कोर्टाचं जे आपण चॅलेंज करतोय तर ते जजमेंट लिगल आहे, प्रॉपर आहे, असा त्यांचा आर्ग्युमेंट होता. मग त्याला मी रिप्लाय देताना ते कसं इलिगल आहे ते मी रिप्लायमध्ये सांगितलं. फक्त आता त्यातले मुद्दे सांगणं योग्य नाही असं मला वाटतं आता या स्टेजला. आता तो निकाल जे येणार आहे 1 तारखेला, नेमकं कुठल्या मुद्द्यावर निकाल राखून ठेवलाय आणि देणार आहे? सेंटेन्स जे आहे ते स्टे करायचं का नाही करायचं याच्यावरती तो निकाल असेल. आपल्याला फरक मी सांगतो, सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि स्टे ऑफ सेंटेन्स त्याच्यामध्ये फरक असा आहे की सस्पेन्शन ऑफ सेंटेन्समध्ये जो काही शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे, परंतु अंमलबजावणीला स्थगिती देताना शिक्षा मात्र अजूनही कायम आहे. आणि जर आपण स्टे घेतला तर त्या शिक्षा जी ऑर्डर केलेली, शिक्षा जी दिलेली त्याला स्टे मिळतो. हा फरक आहे त्यातला. त्यामुळे म्हणून मी 2 वेगवेगळे अर्ज केले होते. पण मग आज स्टे संदर्भामध्ये नाही, त्याच्याबद्दल काही चर्चाच झाली नाही. सर, मग आता अपात्रतेबाबत म्हणजे काय होणार? म्हणजे पण ती 1 तारखेला काय ऑर्डर होते त्याच्यावरती अवलंबून आहे सगळं. तोपर्यंत अपात्रता म्हणजे करू शकणार तोपर्यंत मला सांगता येणार नाही ना कसं, म्हणजे योग्य नाही बोलणार काही त्याच्यावर. आमदार अपात्रते संदर्भात सुनावणी होणं अपेक्षित होतं, म्हणजे तिच्यावर सुनावणी होणं, त्याच्यावरती सुनावणी आज अपेक्षितच नव्हती आणि तसा कुठला अर्ज पण नव्हता. आज फक्त जजमेंट जे दिलेलं आहे, जे कन्व्हिक्शन सेंटेन्स आहे ते स्टे करायचं की नाही करायचं एवढ्यापुरतच मर्यादित होतं. तर आपल्याकडनं आज नेमकी काय बाजू मांडण्यात आली? सर, मी टेक्निकल पॉईंट मी नाही सांगू शकत नाही याच्यावरती. प्लीज आणि मला माफ करा, परंतु टेक्निकल गोष्टी मी सांगू शकत नाही. पण मग 1 तारखेला थेट निकालच येणार की पुन्हा ऑर्डर होता, आता परत आर्ग्युमेंट नाही होणार, आता ऑर्डरच येईल. टेक्निकल